पटत नाही तर तो ॲक्सेप्ट कसं करेल? आणि तुम्ही सांगा बरं, मी येऊ का नाही? पुन्हा काय सांगू? तुला पटतच नाही ना, मग मी सांगू काय? पुन्हा तू अज्ञानासारखं मला विचारतोस, मला समजून सांगा. काय समजून सांगू मी? हिताची गोष्ट शिकवावी तर तू मलाच धर्मनीतीचा उपदेश करतोस. जातंद्या लागे पिसे मग ते सैरा धावे तैसे, तुझे शहाणपण तैसे दिसतच हे. आधीच जन्मापासून आंधळा असून बुद्धी बिघडल्यामुळे वेड लागल्यावर तो जसा पाहिजे तिकडे सैरावैरा धावतो, तसे तुझे शहाणपण दिसते. आपलंही असंच आहे. भगवंत आपल्याला बोलतायत हे लक्षात घ्या. अर्जुन निमित्त आहे, हे सगळे शब्द आपल्याला लागू पडतात. जातंद्या लागे पिसे, जन्मापासून आंधळा आहे आणि त्याला भूतबाधा झाली, काय होईल? कुठेही सैरावैरा धावेल तो. त्याला भिंत आहे का आड आहे का वाट आहे का रस्ता आहे का कसं, काही समजणार नाही. तसं तुझं झालंय, तुझं शहाणपण तसं आहे. सैरावैरा धावून काही बोलायला लागला असतो धर्म आणि नीती. तू आपणा ते तरी नेणसी, परी ह्या कौरवा ते शोचू पासी. हा बहुविस्मयामासी पुढत पुढती. तू आपल्या शरीरात असलेल्या आत्म्याच्या स्वरूपाला जाणत नाहीस, पण या कौरवासाठी शोक करू पाहतोस. या तुझ्या भावनेविषयी आम्हाला वारंवार फारच आश्चर्य वाटते. काय छान उभी. तू आपल्या शरीरात असलेल्या आत्म्याच्या स्वरूपाला जाणत नाहीस. तू कोण याला तू जाणत नाहीस. एकदा भगवान रामचंद्र प्रभू वशिष्ठांच्या घरी गेले. सकाळी